कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे सेवेरागी सेवक सारू तुमच्या रागधोनी चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिरिया निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर निळामणी धरा राहते तरी दारमती निरूपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर नाम म्हणता मोक्ष नाही ऐसा उपदेश करतील काही बधीर व्हावे त्यांचे ठाई दुष्ट वचन वाक्य ते जयाचे राहिले मानसी त्याची पावले तैसे चाच पडता मेली पिसी भल तैसी वाचाळे नवविधीचा निषेध जेणे मुखे करती वाद जन्माले नित्य शुक्र यादी संसारा काय सांगो वेळोवेळा आठव नाही त्या चंडळा नामासाठी बळा शिरसागरी कोंडिले आपली या नामासाठी लागे शंका सुरापाठी फोडून या पोटी वेदचारी काढले जगी प्रसिद्ध ही बोली नामे गणिका तरी आणि के उद्धरली पातकी महादुष्ये जे हे पवाडे गरजेचे नाम प्रल्हादाच्या चित्ते जळता बळता घाती राख्या हाती विषाचे काय सांगवायशी कीर्ती कामणे नाम ख्याती नरका प्रति जाती निषेधी ती एक जयाचे राहिले मानसी त्याची पावले तयासी चाच पडता मेली पिसे मदत तैसी वाचाळे क्रमाने आलेला 943 क्रमांकाचा अभंग आहे. आपला विचार चालू आहे. महाराजांनी अभंगातून व्यतिरिक्त मुखानं भगवंताच्या नामाचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं आहे. असं आपण विचार या अभंगाच्या संदर्भात पाहतो. महाराजांनी सांगितलं की काही लोकांचं म्हणणं असं आहे नाम म्हणता मोक्ष नाही, नाम म्हणल्याने नामस्मरण केल्याच्या योगाने मोक्ष प्राप्त होत नाही असं हे लोक बोलतात. कशाच्या बळावर बोलतात, कोणता विचार करतात, काय तात्विक चिंतन यांच्याकडे आहे याचा विचार आपण जेव्हा केला तेव्हा नामाची साधना ही क्रियात्मक साधना आहे. वाचिक क्रिया आहे. नामस्मरण करणं ही एक वाचिक क्रिया आहे आणि क्रियेने मोक्ष प्राप्त होत असं जर म्हणलं तर ते मोक्षाच्या ठिकाणी अनित्यतेचा दोष येईल आणि मोक्ष नित्य आहे हीच कल्पना सर्वांना विपरीत असल्यामुळं नित्य मोक्ष प्राप्ती करता क्रियात्मक साधना चालत नाही. नामस्मरण क्रियात्मक साधना आहे म्हणून नामस्मरणाच्या योगाने मोक्ष प्राप्त होत नाही असं या लोकांचं म्हणणं आहे. असा आपण विचार केला. आता या लोकांचं हे जे म्हणणं आहे हे योग्य किती अयोग्य किती याचा विचार करत असताना क्रियेनं मोक्ष नाही हे सांगणाऱ्या वचनाचा विचार आपण केला आणि क्रियेनं मोक्ष आहे असे सांगणारी काही वचन जे आपल्याला पाहायला सापडले त्याचे थोडस चिंतन आपण केलं. क्रियेने मोक्ष म्हणून सांगणाऱ्या वचनाचं तात्पर्य साक्षात क्रियेने मोक्ष आहे असं सांगण्यामध्ये नसून क्रियेने चित्तशुद्धीच्या द्वारा मोक्ष प्राप्त होतं असं सांगण्यामध्ये त्या वचनाचं तात्पर्य एवढा विचार आपण केला. आणि मग नामस्मरणाचा विचार करत असताना मग नामस्मरण क्रियात्मकच जर असेल तर नामस्मरणाने चित्तशुद्धी द्वारा मोक्ष आहे का साक्षात मोक्ष आहे याचा विचार करण्याच्या निमित्तानं मग नामाला क्रियात्मक साधन म्हणायचं की नामसाधना म्हणजे ज्ञानाची साधना म्हणायची याचा विचार आपण थोडासा केला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असा निश्चय करता आला की नामाची साधना क्रियेची साधना नसून नामाची साधना ही ज्ञान पद्धतीची साधना आहे. आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य हा हे श्रुती वाक्य जसं ज्ञानाच्या संदर्भात आपल्याला विचारात घेणं शक्य आहे त्या पद्धतीनं नामाच्या संदर्भामध्ये नामाचं श्रवण आहे, नामाचं मनन आहे, नामाचा निधिध्यास आहे आणि त्याच्यावर आत्मसाक्षात्कारापर्यंत आपल्याला जाऊन पोहोचता येणार आहे. म्हणून ज्ञानाची साधना नामाची साधना याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नसल्यामुळं ज्ञान आणि नामाची साधना एकरूप असल्यामुळे ज्ञानाचं जे फळ ज्ञानाने जसा साक्षात मोक्ष त्या पद्धतीनं नामाचं फळ म्हणून नामाने साक्षात मोक्ष प्राप्त होतं. म्हणून मुख्य नाम हाती मोक्ष असं म्हणता आलं असा विचार आपण थोडासा केला. आणि काल आपण त्याच्या संदर्भात चिंतन करत असताना नामाची साधना निरपेक्ष अन्य साधन निरपेक्षतेनं प्रवृत्त होणारी साधना आहे. बाकी कोणतं क्रियात्मक साधन जर असलं तर ते अन्य साधन सापेक्ष आहे पण नामाची साधना मात्र अन्य साधन निरपेक्ष आहे. म्हणजे नाम आणि मोक्ष यांच्यामध्ये
दुसऱ्या कोणत्या साधनाचं व्यवधान लागत नाही, अशा पद्धतीचा विचार नामाच्या संदर्भात आपल्याला करता आला. हा एक विचार झाला. आणि काय आपण नामाच्या संदर्भात चिंतन करत असताना परमात्म्याची नाम 3 पद्धतीची आहे. एक गुणसंबंधी नाम, एक क्रियासंबंधी नाम आणि एक स्वरूप संबंधी नाम, असं नामाचं 3 पद्धतीने चिंतन केलं. त्याच्यातलं स्वरूप संबंधी नाम, गुणसंबंधी नाम, क्रियासंबंधी नाम याच्यापैकी कोणत्या नामाने मोक्ष प्राप्त होण्याची शक्यता आहे याचा जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा ज्ञानाचा विचार करणारा महात्मा असं म्हणतो की बाबा केवळ क्रियासंबंधी नामाच्या चिंतनाने मोक्ष प्राप्त होणार नाही, गुणसंबंधी नामाच्या योगाने आपल्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. स्वरूप संबंधी जे नाम आहेत, आनंद, अद्वय, नित्य, निरामय, अविनाश वगैरे वगैरे जे परमात्म्याचे स्वरूपाच्या संबंधांना असलेली नाव आहे, त्या नामाचं जर आपण चिंतन केलं, मनन केलं, निधिध्यास केला तर त्याच्या योगाने आपल्याला मोक्ष प्राप्त होणं शक्य आहे. क्रियात्मक नामाच्या चिंतनानं मोक्ष प्राप्त होत नाही. गुणसंबंधी नामाच्या चिंतनानं आपल्याला मोक्ष प्राप्त होण्याची व्यवस्था नाही, असं या लोकांचं म्हणणं आपल्याला पाहायला सापडतं. त्याचा थोडासा विचार करायचा आहे. नाम कोणत्याही पद्धतीचा असो, भक्तीचा सिद्धांत जर आपण पाहिला, भागवताचा सिद्धांत जर आपण पाहिला किंवा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांसारख्या संतांचा सिद्धांत जर आपण पाहिला तर कोणत्याही पद्धतीच्या नामाच्या योगानं मोक्ष प्राप्त होतो, हे संतांचं चिंतन आहे बरं का. गुणसंबंधी नाम असलं त्याचं चिंतन करूनही मोक्षच प्राप्त होणार, क्रियासंबंधी नाम असलं त्याचं चिंतन करूनही मोक्षच प्राप्त होणार, आणि स्वरूप संबंधी नाम जर असलं तर त्या स्वरूप संबंधी नामाच्या जपाच्या योगाने सुद्धा मोक्षच प्राप्त होणार. कोणत्याही प्रकारची अडचण त्याच्यामध्ये नाही. मी आपल्याला याच्याकरता एक प्रमाण सांगतो. प्रमाणाचा विचार करत असताना आपल्याला असं म्हणता येईल, एक विष्णू सहस्त्रनाम घ्या. आपण विष्णू सहस्त्रनामाच्या संबंधानं प्रत्येक नामाचं वेगळं फल आहे का संबंध विष्णू सहस्त्रनामाचं एक फल आहे, हे अगोदर मला सांगा. कसं आहे, विष्णू सहस्त्रनामातल्या प्रत्येक नामाचं फल वेगळं वेगळं आहे का विष्णू सहस्त्रनामामधल्या प्रत्येक नामाचं सर्वसामान्यपणे एकच फल सांगितलंय? कसं सांगितलंय सांगा बरं. फलश्रुतीचा विचार, विष्णू सहस्त्रनामाच्या संबंधाने फलश्रुतीचा जो विचार आपल्याला पाहायला सापडतो. एका नामाचं स्वतंत्र फल सांगितलं की संबंध विष्णू सहस्त्रनामाचं फल सांगितलं, एवढं बोला की. संबंध विष्णू सहस्त्रनामाच्या फलश्रुतीचा विचार आहे. मग संबंध विष्णू सहस्त्रनामाचं एक रूपानं फल प्राप्त होतं असं जर असेल तर त्या विष्णू सहस्त्रनामामध्ये काही नाम गुणसंबंधी, काही नाम क्रियासंबंधी आणि काही नामाचा विचार जर आपण केला तर स्वरूप संबंधी नाम आपल्याला पाहायला सापडतात. मग गुणसंबंधी, क्रियासंबंधी आणि स्वरूप संबंधी सगळ्याच्या सगळ्या प्रकारच्या नामाचं फल जर एकाच पद्धतीनं विष्णू सहस्त्रनामाच्या फलश्रुतीमध्ये व्यासमहर्षी सांगत असतील तर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या नामाचं वेगळं वेगळं फल म्हणायचं काही कारण आहे का? काही कारण नाही. अजून एक थोडासा वेगळा विचार एका महात्म्याने व्यक्त केलेला आपल्याला पाहायला सापडतो. त्या महात्म्याने असं सांगितलं, गुणसंबंधी नामाने सांगितला जाणारा, ऐका, क्रियासंबंधी नामानं सांगितला जाणारा आणि स्वरूप संबंधी नामानं सांगितला जाणारा तो एकच आहे की वेगळे वेगळे? तो तुम्ही बोलत नाहीत माझ्याशी, मला काही बोलता येत नाही, तुम्हाला ऐकू येत नाही का माझं बोललेलं? मी विचारतो ते प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील तर तसं सांगा. गुणसंबंधी नाम कोणाचं आहे, क्रियासंबंधी नाम कोणाचं आहे आणि स्वरूप संबंधी नाम कोणाचं आहे सांगा ना. एका देवाचंच आहे ना, त्याच देवाचं गुणसंबंधी नाव आहे, त्याच देवाचं क्रियासंबंधी एक नाव आहे आणि त्याच देवाचं स्वरूप संबंधी नाव आहे. भक्त वत्सल हे गुणसंबंधी नाम श्रीकृष्णाचं, कंस निषेधन हे क्रियासंबंधी नाम श्रीकृष्णाचं आणि आनंद अद्वय नित्य निरामय हे स्वरूप संबंधी नाम सुद्धा कोणाचं हो? श्रीकृष्णाचंच आहे. मग ज्या श्रीकृष्णाचं हे 3 प्रकारचं नाव आहे. आता या 3ही प्रकारच्या नावाने अभिधेय जी वस्तू आहे, सांगायची जी वस्तू आहे ती एकरूपच जर असेल तर या 3 प्रकारच्या नामातून वेगळं फल प्राप्त होतं का? एका कृष्णावरच जाता येतं, एका कृष्णावरच जाणं होतं. एका भक्ताने याच्याकरता चांगला विचार केलेला आहे. त्याने सांगितलं, भगवंताचं कोणतंही नाम घ्या, मग ते गुणसंबंधी असेल, मग क्रियासंबंधी असेल की स्वरूप संबंधी असेल, त्याच्या योगाने एका परमात्म्यापर्यंतच आपल्याला जाऊन पोहोचणं होतं. उदाहरणाने त्याने त्याच्याकरता असं सांगितलं की एका माणसाने कुंभ शब्द उच्चारला, एका माणसाने घट शब्द उच्चारला आणि एका माणसाने कलश शब्द उच्चारला, तर या 3 शब्द उच्चारणाऱ्या माणसांना सांगायची जी वस्तू आहे ती एक की वेगळी वेगळी? कुंभ म्हणणारा सुद्धा त्याच वस्तूवर गेला, घट म्हणणारा सुद्धा त्याच वस्तूवर गेला आणि कलश म्हणणारा सुद्धा त्याला सुद्धा त्याच वस्तूचा साक्षात्कार झाला. असं जर असेल मग कुंभ, घट, कलश या 3 शब्दाचा वेगळा वेगळा उच्चार करणाऱ्या माणसाला एका घटावरच जाता येतं. त्या सगळ्यांची अभिधेय असलेली एकच वस्तू जर आपल्याला पाहायला सापडते तर कोणी गुणसंबंधी नाम उच्चारतो, कोणी क्रियासंबंधी नाम उच्चारतो आणि कोणी स्वरूप संबंधी नामाचा उच्चार करतो. तर या 3ही प्रकारच्या नामाचा उच्चार करणाऱ्या व्यक्तीचं जाणं जे आहे ते एका तत्वापर्यंत की वेगळ्या
तत्वापर्यंत एवढा विचार करा. एका परमात्म्यापर्यंत जर जाऊन पोहोचणं असेल, गुणसंबंधी नाम ग्रहण करून त्याच परमात्म्यावर जायचं. ऐका, क्रियासंबंधी नामाचा उच्चार करून त्याच परमात्म्यावर जायचं आणि स्वरूप संबंधी नामाचा उच्चार करून त्याच परमात्म्यावर जर जाणं होत असेल, ऐका, तर मग स्वरूप संबंधी नामानेच मोक्ष आहे आणि गुणक्रिया संबंधी नामानं मोक्ष आपल्याला प्राप्त होत नाही असं बोलायचं काही कारण आहे का? काही कारण नाही. असा एक विचार आपल्याला करता येतो बरं का. आणि नामाच्या बद्दल वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चिंतन शास्त्राने केलेलंच नाही. ऐका, गुणसंबंधी, क्रियासंबंधी, स्वरूप संबंधी असा नामाच्या मध्ये भेद जरी काही ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला सापडत असला तर या गुणसंबंधी नामाने तुम्हाला सगुणता हे फल येईल, क्रियासंबंधी नामाने तुम्हाला सक्रियता हे फल येईल आणि स्वरूप संबंधी नामानं तुम्हाला स्वरूप साक्षात्कार होईल असं वेगळं फळ सांगितलं का? सांगितलं नाही. नामाचा भेद सांगितला, पण त्या नामाच्या उच्चारणानं प्राप्त होणाऱ्या फलाच्या बाबतीमध्ये मात्र भेदाचा विचार शास्त्रकारांनी केलेला आपल्याला पाहायला जर सापडत नसेल तर गुणसंबंधी नाम, स्वरूप संबंधी नाम आणि क्रियासंबंधी नाम कोणत्याही प्रकारच्या नामाच्या योगानं आपल्याला वेगळं वेगळं फल प्राप्त होतं असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण नामाच्या बद्दल बोलत असताना नाम परब्रह्म असा जर विचार सांगितलेला असेल तर मग ते स्वरूप संबंधी नामच परब्रह्म आहे आणि गुणसंबंधी, क्रियासंबंधी नाम मात्र परब्रह्म नाही, अशा पद्धतीचा भेदाचा विचार कुठं सांगितलाय का? सांगितला नाही. याचा अर्थ असा आहे की देवाचं कोणतंही नाम देवाच्या स्वरूपाचं आहे बरं का. काय आहे, सामान्य जीव आणि परमात्मा यांच्याबद्दल भेदाचा विचार आपल्याला करावा लागतो. सामान्य जीवाचं सगळं वेगळं वेगळं असतं आणि परमात्म्याच्या बाबतीमध्ये सगळं एक असतं असं चिंतन शास्त्राने आपल्याला अनेक ठिकाणी सांगितलं. बघा तुम्ही, सामान्य जीव आणि त्याचं नाम याच्यामध्ये नाम नामी भेद आहे की नाही? हो, सामान्य जीवाच्या बाबतीमध्ये नामनामी भेद आहे. सामान्य जीवाच्या बाबतीमध्ये देहदेही भेद आहे की नाही? आहे. म्हणजे नाम, विग्रह आणि स्वरूप हे सामान्य जीवाच्या बाबतीमध्ये वेगळं वेगळं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. आपलं नाव वेगळं आहे, ऐका, आपला देह वेगळा आहे आणि आपलं स्वरूप वेगळं आहे असं आपलं स्वरूप आहे. पण परमात्म्याच्या बाबतीत विचार करत असताना परमात्म्याचं नाम, परमात्म्याचा विग्रह आणि परमात्म्याचं स्वरूप हे सगळं सच्चिदानंद रूप आहे. देवाचा विग्रह सुद्धा सच्चिदानंद रूप आहे, देवाचं नाम सुद्धा सच्चिदानंद रूप आहे आणि परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार जर केला तर परमात्म्याचं स्वरूप सुद्धा सच्चिदानंद रूपाने आपल्याला विचारात घेतलेलं पाहायला सापडतं बरं का. म्हणून चैतन्य महाप्रभूच्या एका चरित्रामध्ये त्यांच्या एका भक्ताने असं वर्णन केलंय, कृष्ण नाम, कृष्ण स्वरूप द्वैत समान. बर का, हे दोन्ही परमात्म्याच्या समान आहे. कृष्ण नाम, कृष्ण स्वरूप, कृष्णाचं नाम आणि कृष्णाचं स्वरूप हे दोन्ही श्रीकृष्णाच्या सारखं आहे. नाम, विग्रह, स्वरूप तीन एक रूप. परमात्म्याचं नाम, परमात्म्याचा विग्रह आणि परमात्म्याचं स्वरूप हे सगळ्याच्या सगळं एक रूप आहे. तिने भेद नाही, तिने चिदानंद रूप. त्या भक्तांनी वर्णन करत असताना असं पुढे सांगितलं की बाबा तिने भेद नाही, या तिनामध्ये भेद नाही. परमात्म्याचं कशामध्ये, कोणत्या तिघामध्ये भेद नाही तर परमात्म्याचं नाम, परमात्म्याचा विग्रह आणि परमात्म्याचं स्वरूप याच्यामध्ये भेद नाही. एक रूपता आहे. म्हणजे एक रूप आहे ते म्हणजे कसे आहेत याचा विचार सांगत असताना सांगितलं तिने चिदानंद रूप. परमात्म्याचं नामही चिदानंद रूप आहे, परमात्म्याचा विग्रहही चिदानंद रूप आहे आणि परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार जर केला तर भगवंताचं स्वरूप सुद्धा चिदानंद रूप आहे असं चिंतन आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं बरं का. देह देही नाम नामी कृष्णे नाही भेद. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाबतीमध्ये देह देही नाम नामी अशा पद्धतीचा भेद नसतो. हा भेद कुठे असतो? मग जीवेर धर्म नाम देह स्वरूप विभेद. त्यांनी वर्णन करताना असं सांगितलं, जीवाच्या ठिकाणी नाम, देह आणि स्वरूप यांच्या बाबतीतला भेद पाहायला सापडतो. आपला देह वेगळा आहे, ऐका, आपल्या देहाला उद्देशून ठेवलेलं नाव त्या देहाच्या पेक्षा वेगळं आहे आणि देह आणि देहाला उद्देशून ठेवलेल्या नामाच्या पेक्षा आपलं स्वरूप ते काय अजून तिसरं वेगळंच आहे. पण परमात्म्याच्या बाबतीत तसा विचार आपल्याला करता येत नाही. परमात्म्याचं जे स्वरूप, परमात्म्याचा विग्रह तोच आहे आणि परमात्म्याचा जो विग्रह त्याच परमात्म्याच्या विग्रहाच्या ठिकाणी असेल तर परमात्म्याचं नाम सुद्धा ते त्याच रूपाचं आहे. नामही चिदानंद रूप, विग्रहही चिदानंद रूप आणि स्वरूपाचा विचार जर केला तर स्वरूप सुद्धा सच्चिदानंद रूप. अशा पद्धतीचं परमात्म्याचं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून बघा तुम्ही, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नाम, ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे गुण, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला हे सगळ्याच्या सगळं स्वरूपाशी एकरूप आहे असा विचार आपल्याला करता येतो की नाही? बघा बघा तुम्ही, आपल्या सामान्य नामाचा उच्चार सामान्य जिव्हेला करता येतो. माग आपण विचार करून आलो याचा. आपली एक साधी वाणी आहे, एक कोणाचंही नाव घ्यायचं म्हणलं, एखाद्या इथं बसलेल्या माणसापैकी कोणाच्याही नावाचा उच्चार करायचा म्हणला तर आपल्याला पुण्य असावं त्याच वेळेला कोणाचं तरी सामान्य माणसाचं नाव उच्चारता येतं असं का?
असं नाही. पण देवाच्या नावाचा उच्चार आपल्या मनामध्ये आला म्हणून आपल्याला देवाच्या नावाचा उच्चार करता येतो असं म्हणता येत नाही. देवाच्या नामग्रहणाकरता आपल्या मुखाला भगवंताचं नाव येण्याकरता अनंता जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय असं चिंतन संतांना महाराजासारखे संत महात्मे करतात. बरं का, भगवंताचं नाम मुखाला जर यायचं झालं तर त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागतं? देवाचं नाव मुखाला येण्याकरता म्हणून पुण्य असावं लागतं. अनंत जन्माचं सुकृत पदरी असावं. आपण मागे याचा विचार करून आलो. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे. देवाचं नाम मुखाला येण्याकरता म्हणून जन्म जन्मांतरातली पुण्य सामग्री आपल्या पदरी पाहिजे. मग अनेक जन्माचं पुण्य असावं तेव्हा येणारं देवाचं नाव. ऐका, अनेक जन्माच्या सुकृतानं देवाच्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि अनेक जन्माच्या सुकृताने देवाचं नाम मुखाला येतं. मग अनेक जन्माचं सुकृत असावं तेव्हा होणारं देवाच्या स्वरूपाचा साक्षात्कार, साक्षात्कृत होणारं देवाचं स्वरूप आणि अनेक जन्माच्या पुण्याने आपल्या मुखाला येणारं भगवंताचं नाव. मग दोघांच्या बाबतीमध्ये नाव यायला आणि स्वरूप दिसायला, स्वरूपाचा साक्षात्कार व्हायला जर अनंत जन्माचं सुकृत समान रीतीनं लागत असेल तर मला सांगा, नाम आणि परमात्म्याचं स्वरूप यांच्यामध्ये भेद राहिला का? आपल्या जिभेला येणारं सहज रीतीनं येणारं परमात्म्याचं नाम नाही. बरं का, हा भगवंताची कृपा जेव्हा व्हावी. एक वचन आहे पहा, चैतन्य महाप्रभूच आहे. आता श्रीकृष्ण नामादी भवेत अग्राह्य इंद्रिय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं नाम वगैरे आपल्या इंद्रियाने आपल्याला ग्रहण करता येत नाही. मग सेवोन्मुखे ही जिव्हादव स्वयमेव स्फुरत्यदः. आपण भगवंताची सेवा करायला लागा. आपली सेवा फलद्रूप होत आली की मग परमात्म्याचं नाम आपण होऊन आपल्या मुखाला येतं. म्हणजे काय आहे, आपण त्या नावाचा उच्चार करायचा ठरवला म्हणून नाम मुखाला येत नाही. आपण सेवेला लागावं, देवाची कृपा झाली की भगवंताचं नाम आपण होऊन आपल्याकडे येणार आहे. मग सांगा, आपण उच्चार करायचा ठरवल्यानंतर ज्या नावाचा उच्चार होत नाही, सेवन्मुख झाल्याच्या नंतर, भगवंताची कृपा झाल्याच्या नंतरच जे नाम आपल्या मुखाला येण्याची शक्यता आहे, त्या परमात्म्याच्या नामाचा विचार जर केला तर ते परमात्म्याचं नाम सामान्य मनुष्यासारखं, सामान्य जीवासारखं ते देवाचं नाम आहे असं आपल्याला विचार करता येत नाही. एक चिंतन आहे बरं का. नामाचा विचार केला, परमात्म्याचं नाम सामान्य माणसाला ग्रहण, हे सामान्य इंद्रियाला ग्रहण होणार नाही. म्हणून परमात्म्याच्या नामाची सच्चिदानंद रूपता आपल्याला विचारात घेता येते. आता गुणाचा विचार करा. देवाचे गुण कसे येतो? सामान्य माणसाच्या गुणाचा विचार जर आपण केला तर आपल्या ठिकाणी असणारे गुण कोणालाही वर्णन करणं शक्य होतं, पण देवाच्या गुणाचं वर्णन करणं कोणालाही शक्य होईल अशा पद्धतीचं नाही. अनेक जन्माचं सुकृत असावं तेव्हा देवाचे गुण कळतात आणि देवाच्या गुणाचं वर्णन करता येतं. असं वर्णन भागवतात पाहायला सापडतं बरं का. एक व्यास महर्षीने पहिल्या स्कंदामध्ये त्या संदर्भामध्ये असं चिंतन केले पहा. इदं हि पुंसः तपसः श्रुतस्य स्विष्टस्य सूत्रस्य बुद्धिदत्तयो अविच्युतार्थः कविभिर्निरूपितो यदुत्तम श्लोक गुणानुवर्णनम. व्यास महर्षी असं वर्णन करायला लागले. परमात्म्याच्या भगवंताच्या गुणवर्णनाची मनुष्याच्या बाबतीमध्ये शक्यता कधी निर्माण होते त्याने सांगितलं. इदं हि पुंसः तपसः श्रुतस्य वा. मनुष्याच्याकडून अनेक जन्म तप व्हावं, मनुष्याच्याकडून अनेक जन्म पर्यंत जन्मपर्यंत मनुष्याच्याकडून तपस्या व्हावी, अनेक जन्मपर्यंत मनुष्याला वेदवेदांताचं श्रवण व्हावं, अनेक जन्मपर्यंत मनुष्याच्याकडून यज्ञ याग व्हावेत, स्विष्टस्य सूक्तस्य. अनेक जन्मपर्यंत चांगलं मनुष्याला बोलता यावं, बोलणं व्हावं, चांगलं काहीतरी बोलणं मनुष्याच्याकडून जावं. आणि बुद्धी दत्तयोः. अनेक जन्मपर्यंत मनुष्याने ज्ञान संपादनाचा प्रयत्न करावा आणि अनेक जन्मपर्यंत मनुष्याच्याकडून वेगळ्या वेगळ्या पद्धतीची दानं घडावीत. एवढं पुण्य मनुष्याच्या जवळ निर्माण झाल्याच्या नंतर बरं का, अविच्युतोर्थ कविभिर निरूपितः. एवढ्या सगळ्या पुण्याचा खरा फल लाभ काय आहे याच्याबद्दल ज्ञानी पुरुषांनी असं वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलं? यदुत्तम श्लोक गुणानुवर्णनम. मग आता तुम्हाला देवाच्या गुणवर्णनाची योग्यता येते. एवढं पुण्य जन्मजन्मांतरात जमा व्हावं तेव्हा देवाच्या गुणवर्णनाची योग्यता निर्माण होते. असं जर देवाच्या गुणाच्या संदर्भात वर्णन असेल तर ते देवाचे गुण सामान्य म्हणता येत नाहीत, परमात्मा रूप म्हणावे लागतात. अजून एका पद्धतीने वर्णन चिंतन केलंय. शुकाचार्यासारखा महात्मा, ऐका,
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या गुणवर्णनामध्ये प्रवृत्त झाला तेव्हा शुकाचार्यासारखा महात्मा त्यांनी गुण गावेत कोणाचे, असं कसं घडलं, असा एक प्रश्न निर्माण झाला. मग सुतांच्या अंतःकरणामध्ये सुताच्या समोर हे सगळ्याच्या सगळ्या ऋषींनी सुताच्या समोर प्रश्न निर्माण केला. शुकाचार्यासारखा महात्मा त्यांचं वर्णन करत असताना जसं वर्णन केले पहा, तस्य पुत्रो महायोगी समद्रुम निर्विकल्पकः एकांतमतिः उन्निद्रः गूढो गूढ इवे येते. शुकाचार्याचं हे वर्णन आहे. तस्य पुत्र म्हणजे व्यास महर्षी जे चिरंजीव असलेले हे शुकाचार्य, महायोगी हे महान योगी आहेत, समदृक् सर्वत्र समदृष्टीनं परमात्मा दर्शन घेणारे, निर्विकल्पक निर्विकल्प यांची बुद्धी झालेली आहे, परमात्माकार यांची बुद्धी झालेली आहे, एकांत मतीही यांच्या बुद्धीनं परमात्म्याच्या शिवाय दुसऱ्या कोणाचं ग्रहण करणं बंद करून टाकलंय. एक परमात्म्याच्या शिवाय दुसरं बुद्धीला ज्ञानेंद्रियाला यांच्या काही कळत नाही अशी यांची अवस्था आहे. उन्निद्रा अज्ञान नावाच्या निद्रेतून हे जागे झालेले बर का. आणि गूढा ज्ञान स्वरूपता यांना प्राप्त झालेली असताना सुद्धा आपल्या ठिकाणचं ज्ञान यांनी गुप्त राखलेलं आहे. आणि आपल्या ठिकाणचं ज्ञानतेज गुप्त राखण्याच्या निमित्तानं मूढ इव येते, जणू काही एखादा वेडा माणूस असावा तशा पद्धतीने शुकाचार्याचा संचार चाललेला आहे. हे शुकाचार्याचं वर्णन आहे. मग या वर्णनाची असलेले हे शुकाचार्यासारखे महात्मे एक श्रीकृष्णाचे गुणवर्णन करायला कसे प्रवृत्त झाले असा एक प्रश्न निर्माण झाला. आणि त्याच्यावर उत्तर देत असताना सुताने असं सांगितलं, आमच्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या गुणाची योग्यताच अशी आहे म्हणे. आत्मारामाश्च मनयः सुतांच्या मुखातले शब्द आहेत. निर्ग्रंथः अपि उरुक्रमे कुर्वन्ति अहेतुकीं भक्तिं इत्थं भूत गुणो हरी. देवाच्या ठिकाणचे गुणच असे आहेत. काय देवाच्या ठिकाणच्या गुणाची योग्यता सांगत असताना सांगितलं की जे आत्माराम पदवीला प्राप्त झाले, जे मननशील सदा सर्व काळ मनन करण्यामध्ये प्रवृत्त असलेल्या मुनी भावाला प्राप्त झाले, आत्मारामाश्च मुनयः त्याच्या पुढे वर्णन करत असताना सांगितलं निर्ग्रंथः म्हणजे ज्यांचा ग्रंथीभेद होऊन गेला, निर्ग्रंथ झाले, ग्रंथीभेद ज्यांचा होऊन गेला, हा निर्ग्रंथ अपि अशी अवस्था असून सुद्धा आत्माराम पदवी प्राप्त झालेली असतानाही सतत मननशील मुनीची अवस्था प्राप्त झालेली असतानाही आणि निर्ग्रंथ अवस्था म्हणजे ग्रंथीभेदाची अवस्था प्राप्त झालेली असताना सुद्धा अखंड परमात्म्याच्या गुणवर्णनामध्ये प्रवृत्त व्हावं असेच भगवंताचे गुण आपल्याला पाहायला सापडतात. म्हणजे महापुरुषाला सुद्धा आपल्याकडे ओढून घेणारे भगवंताचे गुण आहेत. असं देवाच्या गुणाच्या संदर्भात केलेले चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. मला सांगा, आत्मारामाला ज्या गुणाने आपल्याकडे ओढलं ते प्राकृत गुण असतील का, सामान्य गुण आहेत असं आपल्याला म्हणता येईल का? देवाच्या गुणाचा विचार करा. सत्व रज तम या प्रकृती संबंधाने येणाऱ्या गुणाच्या योगाने आपल्या ठिकाणी येणारे गुण आत्मारामाला गायच्या योग्यतेचे नसतात. आत्मारामाला ते गावे वाटणार नाहीत. आत्माराम महात्म्याला जे गुण ओढतात, मननशील असलेल्या मुनीला जे गुण आपल्याकडे ओढतात आणि ग्रंथीभेद झालेल्या महात्म्याला, ग्रंथीरहित झालेल्या महात्म्याला जे गुण आपल्याकडे ओढतात, अशा पद्धतीच्या देवाच्या गुणाचा विचार करत असताना देवाचे गुण सामान्य म्हणता येत नाही. म्हणजे काय आहे, देवाचं नाम सामान्य नाही, ते सच्चिदानंद रूप आहे. देवाचे गुण सामान्य नाही, ते सच्चिदानंद रूप आहे. देवाचा विग्रह सामान्य नाही, तो सच्चिदानंद रूप आहे. देवाचं स्वरूप तरी सच्चिदानंद रूप आहेच आहे, याच्यामध्ये वाद असायचं काही कारण नाही. म्हणजे नाम गुण लीला क्रिया सगळ्याच्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या आपण पाहायला लागलो तर सबचिदानंद रूप, सगळ्याच्या सगळं चिदानंद रूप आहे, अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. मग आता विचार करा, देवाच्या नामाचा विचार करत असताना मग ते गुण संबंधी असू द्या की क्रिया संबंधी असू द्या की स्वरूप संबंधी असू द्या, या कोणत्याही देवाच्या नामाच्या ठिकाणी जर सच्चिदानंद रूपता असेल, गुणसंबंधी नाम आहे सच्चिदानंद आहे, क्रिया संबंधी नाम आहे भगवंताचं सच्चिदानंद रूप आहे, आणि परमात्म्याचं स्वरूप संबंधी असलेले जे नाम आहे त्या नामाच्या ठिकाणी सुद्धा सच्चिदानंद रूपता जर नांदत असेल तर परमात्म्याच्या अमुक एका नामाने मोक्ष प्राप्त होतो आणि अमुक एका नामाने मोक्ष प्राप्त होत नाही असा भेदाचा विचार करायचं काही कारण नाही. एवढाच विचार आपल्याला करायचा आहे बरं का. नाम म्हणता मोक्ष नाही, म्हणून नामस्मरण केल्याने मोक्ष प्राप्त होत नाही असा कोणत्या तरी पद्धतीने विचार करून बोलणारे जे लोक आहेत, तुकाराम महाराजांनी त्यांच्याबद्दल वर्णन केलं. ऐसा उपदेश करीतील काही, असा जर काही उपदेश लोक करत असतील, बधीर व्हावे त्यांचे ठाई. त्यांच्या ठिकाणी माणसाने बहिर झालं पाहिजे. बाबा दुष्ट वचन वाक्य, ते दुष्ट वचन आहे, ते वाक्य दुष्टाचं आहे.
म्हणजे वाक्यही दुष्टाचं आहे, वाक्यही दुष्ट आहे आणि वाक्य दुष्टाचंही आहे बरं का, दुष्टाचंही आहे, बोलणाराही दुष्ट आहे. आणि काय असतं, एखाद्या वेळेला एखादा माणूस दुष्ट असतो पण तो जे बोलतं ते दुष्ट असलं पाहिजे असा काही नियम प्रत्येक वाक्याच्या बद्दल असायचं कारण नाही बरं का. माणूस दुष्ट आहे पण प्रत्येक वेळेला तो दुष्ट वाक्य बोलेल असं नाही. पण नामस्मरण करून मोक्ष प्राप्त होत नाही म्हणणारा माणूसही दुष्ट आहे आणि त्याच्या मुखातलं ते वाक्यही दुष्ट आहे. ऐकू नका, बधीर व्हावे त्यांचे ठाई दुष्ट वचन वाक्य. ते पुढे चला, महाराजांनी नामाच्या महिमानाच्या संबंधामध्ये व्यतिरिक्त मुखाने अशा पद्धतीचं वर्णन केलं. पुढे महाराज बोलायला लागले, अरे या नामाचा प्रताप असा आहे, जयाचे राहिले मानसे त्याची पावले तयासे. ज्याच्या मनामध्ये जे काही असेल ते सगळंच्या सगळं नामाच्या योगानं प्राप्त होतं. म्हणजे नामस्मरणाच्या योगानं तुम्हाला संसारातलं काय मिळवायचं असलं तेही मिळेल, परमार्थातलं मिळवायचं असलं तेही मिळेल बरं का. अवघे होते लाभ एकाया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. एक भगवंताचं नामस्मरण करा, तुम्हाला सगळे अवघे लाभ, अवघे लाभ म्हणजे सगळे लाभ, संसारातले काही लाभ तुम्हाला मिळवायची इच्छा असली तर तेही लाभ तुमच्या पदरामध्ये टाकणारं देवाचं नाम आहे. आणि परमार्थातल्या मोक्षासारख्या फलाची अभिलाषा जर तुमच्या मनामध्ये असली तर तेही लाभ तुमच्या पदरामध्ये टाकण्याची योग्यता नामाच्या ठिकाणी आहे. असाच विचार आपल्याला अनेक ठिकाणी शास्त्रकारांनी सांगितला. एक ते कबीर महाराजांचा एक नेहमी दोहा पाहतो आपण, त्याच्यामध्ये काय म्हणले, हरिभजन के 3 गुण, हरिभजन के 3 गुण, हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले, अखिल वैकुंठ को जाओ. 3 फरक सांगितले की नाही. हरिभजन के 3 गुण, हरिभजनाचे म्हणजे परमात्म्याच्या नामस्मरणाचे 3 परिणाम आपल्याला भोगायला मिळतात. काय काय? पहिल्यांदा सांगितलं, हर कोई लागत पाव. नामस्मरण करणाऱ्या माणसाच्या अखंड मुखामध्ये नाम असू द्या, मग तुम्ही नामधारक आहात त्या भावनेने येणारा जाणारा माणूस तुम्हाला पाया पडतो की नाही, नमस्कार करतो, अरे एवढा नामधारक आहे, अखंड नामस्मरण करतो, रामकृष्ण आणि तोंडातलं खंडत नाही, करा नमस्कार. भावना होते की नाही माणसाची. म्हणून हर कोई लागत पाव, पहिलं फल सांगितलं. दुसरं फल काय? खाणे को मिष्टान्न मिळे. नामस्मरण करणाऱ्या माणसाला खायला काय मिळतं? चांगलं मिष्टान्न मिळतं. घृतकुल्या मधुकुल्या म्हणतात त्याला बरं का. नद्यांची नाव आहेत घृतकुल्या मधुकुल्या बरं का. घृतकुल्या नावाच्या नदीमध्ये तूपच तूप आहे म्हणे, मधुकुल्या नावाच्या नदीमध्ये मधच मध आहे म्हणे. त्या नदीजवळ जायचं, पाणी भरून आणल्यासारखं तूप पण मध भरून आणून खात राहायचं. असं खाणे को मिष्टान्न मिळे. परमात्म्याचं नामस्मरण करणाऱ्या माणसाला अखंड खायला काय मिळतं? मिष्टान्न खायला मिळतं. आता मला सांगा, खाणे को मिष्टान्न मिले, हर कोई लागत पाव, ही जी 2 नामाच्या योगानं प्राप्त होणारी फलं कबीर महाराजांनी सांगितली. त्याच्यातलं कोणतं फल परमार्थातल्या लोकांनी पाया पडावं? परमार्थात काय महत्व याला? काही महत्व नाही. खाणे को मिष्टान्न मिले, काय महत्व परमार्थामध्ये याला? काही महत्व नाही. पण लोक पाया पडतात, खायला चांगलं मिळतं. नामाच्या योगानं प्राप्त होणाऱ्या या 2 फलाचा विचार जर आपण केला तरी संसारातली फल आहेत असं चिंतन करता येतं. शेवटचं फल परमार्थातलं आहे. अखिल वैकुंठ को जाओ. नामस्मरणाच्या योगानं तुम्हाला शेवटी वैकुंठ धामाची प्राप्ती होणार. वैकुंठ लोकाला जायला मिळणार किंवा वैकुंठ स्वरूप परमात्म्याचा साक्षात्कार होणार. अशा पद्धतीनं या नामाच्या वेगळ्या वेगळ्या फलाचा विचार जर आपण केला तर नामस्मरण करून लोक पाया पडले, नामस्मरण करून खायला चांगलं मिळालं, संसारातली फलं, आणि नामस्मरणाच्या योगानं वैकुंठ स्वरूप परमात्म्याचा साक्षात्कार झाला तर हे परमार्थातलं फल आहे. अशा पद्धतीचा विचार करता येतो. म्हणून ज्याच्या मनामध्ये, ऐका, नामस्मरण करत असताना ज्याच्या मनामध्ये जे जे फल प्राप्त करून घेण्याची अपेक्षा होती त्याची पावले तयासी, किंवा जयाचे राहिले मानसे, ज्याच्या मनामध्ये मोक्ष प्राप्त व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा राहून गेली त्याची पावले तयासी. नामस्मरणाच्या योगाने त्याला मोक्ष प्राप्त झाला. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. तुकाराम महाराजांनी याच अभंगामध्ये पण आपल्याला ती उदाहरणे सांगितलेली आहेत. ऐका, पण महाराजांनी पुढे वर्णन काय केलं? चाच पडता मेली पिसी भल तैसी वाचाळी. भलत्या पद्धतीनं वाचाळपणा करणारे असे जे लोक आहेत की नाही, म्हणजे काय, नामानं कुठं मोक्ष प्राप्त होतो का? नवविधा भक्ती करून कुठं मोक्ष प्राप्त होतो का? असं भलतेपणानं बोलणारे, भलती वाचाळ पंचवीशी करणारे, अशी भलतैसी वाचाळे, हे ज्या लोकांचं वर्णन करणं शक्य आहे अशा लोकांच्या बद्दल तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. चाच पडता मेली, हे वेडे, हे पिसे, हे वेडे, या वेड्यांना कळालं नाही नामानं मोक्ष प्राप्त होतो, कळालं नाही नवविधा भक्तीपैकी कोणत्याही भक्तीचा अवलंब करण्यानं मोक्ष प्राप्त होतो हे कळालं नाही.
आणि त्याच्यामुळं काही ज्ञानालाच कुठतरी चाचपडत बसले, अधिकार नाही, वेडेपणा आहे, काही कळत नाही आणि ज्ञानालाच कुठेतरी चाचपडत बसले, अशाच अवस्थेमध्ये मरून गेले अशी या लोकांची अवस्था होते म्हणे. चाच पडता मेली पिसी भल तैसी वाचाळे. अखंड नामस्मरण करावं, कल्याण होण्याची शक्यता आहे, मोक्ष प्राप्त होण्याची शक्यता आहे. अखंड नवविधा भक्तीपैकी कोणत्या तरी भक्ती प्रकाराचा अवलंब करावा, आपल्याला मोक्ष प्राप्त होण्याची शक्यता आहे. हे कळालं नाही, ते कळालं नाही याच्यावर गप्प बसले नाहीत हो. याच्याला कुठं मोक्ष प्राप्त होतो का असं बोलत बसले. म्हणून भल तैसी वाचाळे, भलतसा वाचाळपणा करणारे असे हे जे लोक आहेत ना, चाचपडता मेली पिसी, हे वेडे कुठंतरी ज्ञानाची साधना चाचपडत बसतात आणि मरून जातात असं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलं. नामाने मोक्ष प्राप्त होत नाही. ऐका, हे भलतेसी वाचाळे म्हणून ज्यांचं वर्णन तुकाराम महाराजांनी इथं केलं, भलत्या पद्धतीनं वाचाळपणा करत राहणारे, वाटेल ते बडबडत राहणारे, तोंडाला येईल ते बोलणारे. म्हणजे संस्कृतात एक सुभाषित आहे पहा, मुखमस्ती वक्तव्यम नतालु पतनात भयम. तोंड आहे म्हणून बोलत राहायचं, टाळू पडायची काही भीतीच नसते, बोलत राहायचं. आमचे गुरुजी म्हणत होते, देवाने कातड्याचं तोंड दिलंय म्हणून फुटलं नाही, एवढंच काय ते. एवढं बोलतात म्हणे माणसं काही, बरं का. खापराचं दिलं असतं तर कधीच फुटून गेलं असतं. म्हणजे वाटत तसं नुसतं बडबडत राहणं, काहीतरी वाचाळपणा करत राहणं, याच्यामध्ये काही लोकांनी आपलं आयुष्य व्यर्थ घालवलं. हे बेडे नामस्मरण न करता, नवविधा भक्तीपैकी एखाद्या भक्ती साधनाचा अवलंबन न करता, भक्ती प्रकाराचा अवलंबन न करता नुसती ज्ञानाची साधना चाचपडत राहतात. साधनेचा त्या अधिकार नाही. ज्याचा अधिकार आहे त्या नामाच्या नादी लागले नाही, ज्याचा अधिकार आहे त्या नवविधा भक्तीपैकी एखाद्या भक्ती प्रकाराचा अवलंब केला नाही, ज्याचा अधिकार नाही अशा साधनाला चाचपडत फिरायला लागले. मेली पिसी, विनाकारण त्यांचं आयुष्य संपून जातं आणि मरावं लागतं, दुसरं काही यांच्या पदरामध्ये पडत नाही असं महाराजांनी वर्णन केलं. पुढच्या चरणात महाराज नवविधा भक्तीच्या संबंधात या लोकांचा अनर्गल प्रलाप कसा आहे त्याच्याबद्दल वर्णन केलं. नवविधीचा निषेध जेणे मुखे करीती वाद, जन्मा आले निंद्य शुकर याती संसारा. महाराजांनी वर्णन केलं नवविधीचा निषेध. काही लोक आपल्या तोंडाला नवविधीचा निषेध करतात. हे नवविधीचा निषेध म्हणजे नवविधा भक्तीचा निषेध. विध म्हणजे प्रकार. ऐका, भक्ती 9 प्रकार. भक्तीच्या बद्दल प्रकाराचं चिंतन करत असताना तसं अनेक पद्धतीने भक्तीच्या प्रकाराचे केलेले चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. ऐका, काही ठिकाणी भक्ती 3 प्रकारची सांगितली, सात्विक, राजस, तामस. काही ठिकाणी भक्ती 5 पद्धतीने आपल्याला करता येते अशा पद्धतीचं वर्णन केलं. शांतरस, वात्सल्यरस, सख्यरस, दास्यरस, माधुर्य रस. शांत रसानं भक्ती करता येते. एकांतामध्ये परमात्मा आपला आराध्य आहे, आपण त्याचे आराधक आहोत असं उपास्य उपासकाचं द्वैत धारण करून मनामध्ये परमात्म्याची अखंड शांत पद्धतीने उपासना करणारा, त्याचा शांत रस आहे. काही लोकांच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य रस म्हणजे परमात्म्याच्या पेक्षा मी मोठा आहे आणि परमात्मा माझ्यापेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे देवाच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे अशी काही लोकांची भावना असते. ऐके नाही, ज्याने देवाचा मायबापपणा धारण केला. ऐका, वसुदेव देवाचे बाप आहे, देवकी देवाची माता आहे, नंदबाबा देवाचा बापपणा धारण करतात, यशोदा माता स्वतःचा मुलगा देवाला समजते, वसिष्ठ मुनी आपल्याकडे भगवंताचं गुरुपद धारण करतात, सांदीपनी ऋषी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा मी गुरु आहे अशी भावना ठेवतात. वसुदेव देवकी, नंद यशोदा, कौसल्या दशरथ, सांदीपनी, वसिष्ठ हे सगळेच्या सगळे महात्मे आपल्यापेक्षा देवाला लहान समजतात आणि आपण मोठे आहोत. मग आपण मोठे असल्यामुळं लहान असलेल्या या भगवंताच्या रक्षणाची सर्वस्व जबाबदारी आपल्याकडे आहे असं म्हणणारे हे जे आहेत यांच्या अंतःकरणातला रस कोणता? देवाची भक्तीच करतात ते, पण वात्सल्य भावानं वात्सल्य रसाचे उपासक आहेत. हे अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला यांच्याबद्दल पाहायला सापडतं. काही लोक शांत भावानं उपासना करणारे, काही लोक वात्सल्य भावानं उपासना करणारे, काही लोक दास्य भावानं, आपण परमात्म्याचे दास आहोत ही भावना अंतःकरणामध्ये धारण करतात. देव माझा, तो माझा स्वामी, मी तुझा रंक, अशा भावनेनं परमात्म्याची उपासना करण्यामध्ये प्रवृत्त असलेला जो महात्मा असतो त्याला काय म्हणायचं? दास्य रसाचा. काही सख्य रस, देव माझा मित्र आहे,
सुदाम्याची भावना जर आपण पाहायला लागलो तर परमात्मा माझा मित्र आहे. आपला मित्र असल्यामुळं मित्राच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये जी भावना असावी तशा पद्धतीची भावना धारण करून सुदामा देवाची उपासना करतो. याला काय म्हणायचं? सख्य रसाचे भक्त. आणि काही लोकांच्या अंतःकरणामध्ये माधुर्य रसाची भावना आहे. माधुर्य रसाकरता पती पत्नी भाव पाहिजे, प्रियकर प्रेयसी भाव पाहिजे. परमात्मा माझा प्रियतमा आहे आणि मी परमात्म्याची प्रियतमा आहे. परमात्मा माझा पती आहे आणि परमात्म्याची मी भार्या आहे. अशा पद्धतीच्या भावनेनं परमात्म्याच्या पासून माधुर्याचं समास्वादन करणारे अशा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सगळ्या राण्या बघा, परमात्म्याच्या गोकुळामध्ये असलेल्या सगळ्या गोपिका बघा. मग कोणी स्वकीय असतील, कोणी परकीय असतील, त्या सगळ्याच्या सगळ्या गोपिकाच्या अंतःकरणातला भाव जर आपण पाहायला लागलो तर त्यांच्या अंतःकरणातली भावना काय? मी त्याची प्रियतमा आणि परमात्मा माझा प्रियतमा. मधुर रसाचे भक्त म्हणतात त्यांना. म्हणजे शांत भाव, दास्य भाव, वात्सल्य भाव, सख्य भाव आणि माधुर्य भाव अशा 5 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भावना अंतःकरणामध्ये धारण करून भगवंताची भक्ती करणारे 5 प्रकार भक्तीचे सांगितले गेले की नाही? सात्विक, राजस, तामस 3 प्रकारची भक्ती, काही ठिकाणी 5 प्रकारची भक्ती, काही ठिकाणी 9 प्रकारची भक्ती, काही ठिकाणी 81 प्रकारची भक्ती. कपिलाचार्याने आपल्या मातेला उपदेश करत असताना भक्तीचे जे प्रकार सांगितले त्याच्यात काही टीकाकारांनी भागवताच्या 81 प्रकाराची गणना केली. कशी गणना केली? गणना लक्षात घ्या नुसती, मी काही सगळे प्रकाराची नावं सांगत बसत नाही. गणना तुम्ही गुणाकार करून ती गणना करून घ्या, घरी जाऊन मग ते सगळे प्रकार येऊन काढले तरी चालतील. 81 प्रकाराचं गणित त्याने असं लावून दिलंय. पहिल्यांदा 9 नवविधा भक्ती, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता विष्णू भक्तिश्च नवलक्षणा क्रियते भगवत्यथा तन्मन्येत हितमुत्तमम. हे प्रल्हादाच्या चरित्रामध्ये आलेलं नवविधा भक्तीचं चिंतन आहे. कारण हिरण्यकश्यप प्रसंग असा आहे, हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विद्याभ्यास करायला सांगितल्याच्या नंतर त्याचा विद्याभ्यास चालू असताना एका दिवशी दरबारात बोलावलं. दरबारात बोलवल्यानंतर त्याच्या गुरुनी षण्णामर्काने त्याला दरबारात त्याच्या बापाच्या समोर उभं केल्याच्या नंतर याने विचारलं हिरण्यकश्यपूने, जवळ घेतलं पोराला, कौतुक केलं, पोरग शिकायला लागलं, शाळेत चाललं, शहाणं झालं, भावना झाली. हिरण्यकश्यपूने जवळ घेऊन आपल्या पोराला विचारलं, म्हणे बाळा शाळेत जातोस? हो जातो. शिकतोस? हो. तुला कोणतं शिक्षण आवडतं? काय शिकायला आवडतं? काय शिकतोस विचारलं नाही, काय शिकायला आवडतं? प्रल्हादाने उत्तर दिलं, तन्मन्ये अधीतम उत्तमम. माझ्या दृष्टीनं ते अध्ययन उत्तम आहे. कोणतं अध्ययन? नवविधा भक्तीचा विचार, हे अध्ययन उत्तम आहे. कोणतं नवविधा भक्तीचं चिंतन? त्याला सांगितलेले 9 प्रकार, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. हे 9 प्रकार आहेत भक्तीचे. कपिलाचार्याने आपल्या मातेला भक्तीच्या प्रकाराचा जो विस्तार निरूपण केलाय, ऐका, तिथे हे 9 प्रकार पहिल्यांदा डोळ्यासमोर धरा. 81 प्रकारावर जायचं आपल्याला. या 9 प्रकाराचं गणित करताना या 9 प्रकाराला काया वाचा मनाची भक्ती अशी 3 प्रकाराने त्याला गुणाकार करा. प्रत्येक ठिकाणी काया वाचा मनाचं चिंतन आणायचंय. म्हणजे श्रवण कायिक असू शकतं, श्रवण वाचिक असू शकतं, श्रवण मानसिक असू शकतं. ऐका, प्रत्येक ठिकाणी काया वाचा मनाच्या भक्तीचा 3 प्रकारचा भेद दाखवायचा. आणि 9 गुणिले 3 किती झाले? 27. 27 झाले. 9 त्रिक 27. एवढं तरी पाठ आहे मला नक्की, बरोबर आहे? 9 त्रिक 27. आणि काया वाचा मनाचा भेद या नवविधा भक्तीमध्ये दाखवल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यामध्ये सत्व रज तमाचा 3 प्रकारचा भेद दाखवायचा जर ठरवला तर 27 गुणिले 3 बरोबर 81 होतात बघा. असा 81 प्रकारचा भेद. नवविधा भक्तीला काया वाचा मनाच्या भेदाने गुणायचं, पुन्हा सत्व रज तमाच्या भेदाने गुणायचं, मग जो गुणाकार येतो तो 81 प्रकारच्या भक्तीचा ठरतो. अशी अनेक प्रकारची भक्ती भगवंताची आपल्याला पाहायला सापडते. नारदाने भक्ती सूत्रामध्ये सांगितलं की नाही, एकादशधा भवती. परमात्म्याची भक्ती 11 असून सुद्धा तिच्यामध्ये काही महात्म्याच्या दृष्टीनं 11 प्रकार असण्याची शक्यता. कोणी म्हणतो 3, कोणी म्हणतो 5, कोणी म्हणतो 9, कोणी म्हणतो 11, कोणी म्हणतो 81. काय असेल ते असू द्या.
सगळ्या भक्तीचे प्रकार अनंत जरी सांगितलेले असले, वेगळ्या वेगळ्या प्रकारची भक्ती जरी सांगितलेली आपल्याला पाहायला सापडत असली तरी प्राधान्यानं भक्तीचा जो विचार केला जातो तो नवविधा म्हणूनच केला जातो. एकरा भक्ती कोणी बोलत नाही, एकादशधा भक्ती नारदाला सोडून कोणी बोलत नाही, पंचरसाची भक्ती भक्तिरसामृत सिंधूला सोडून कोणी बोलत नाही. पण नवधा भक्ती म्हणलं, नवविधा भक्ती म्हणलं, सगळे संत नवविधा भक्तीचा विचार करतात. ज्ञानोबाला विचारा नवविधा भक्ती, नाथ महाराजांना विचारा नवविधा भक्ती, तुकाराम महाराजांना विचारा, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. नवविधा भक्ती म्हणले 5 प्रकारची भक्ती जाणणारा शुद्ध म्हणलं नवविध. भक्ती जाणे तोची शुद्ध. नवविधा काय बोलिडीचे भक्ती द्यावी माझ्या हाती संतजनी. 9 प्रकारच्या भक्तीचा विचार संतांनी विशेषतः केलेला आपल्याला पाहायला सापडतो. ही नवविधा भक्ती काय आहे? श्रवणम, देवाच्या संबंधानं श्रवण करणं. कीर्तनम, देवाच्या संबंधानं काहीतरी बोलणं. स्मरणम, विष्णू स्मरणम, परमात्म्याचं स्मरण आपल्या चित्तामध्ये ध्यान वगैरे करणं. पादसेवनम, देवाच्या पायाची सेवा करणं. अर्चनम, देवाची पूजा करणं. वंदनम, देवाला नमस्कार करणं. दास्यम, देवाचं दास्य करणं. सख्यम, देव माझा मित्र आहे या भावनेनं देवाची सेवा करणं. आणि आत्मनिवेदनम, आपल्याकडे गौण आत्मा म्हणून प्रसिद्ध असणारं जे जे काही आहे ते सगळं देवाला समर्पण करणं. झाली आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आपण भक्तीची गणना केली. नवविधा भक्ती हिला म्हणतात. आणि अशा नवविधा भक्तीपैकी कोणत्या तरी भक्तीच्या प्रकाराचा अवलंब केला, सोपी गोष्ट आहे. ज्ञानाची साधना चाचपडत बसण्यापेक्षा नवविधा भक्तीपैकी एखाद्या भक्तीच्या मार्गाचा अवलंब करणं सोपं आहे. देवाच्या संबंधाने कोणाला श्रवण करता येईल, कोणाला कीर्तन करता येईल, कोणाला स्मरण करता येईल, कोणाला पादसेवन करता येईल, कोणाला अर्चन वंदन, कोणता तरी भक्तीचा प्रकार आपल्याला धरता येईल की नाही? बोला. परमात्म्याच्या संबंधानं श्रवण केलं कल्याण, परमात्म्याच्या संबंधानं कीर्तन केलं कल्याण, परमात्म्याच्या संबंध कोणतीही साधना करावं. नवविधा भक्तीपैकी 9च्या 9 प्रकार भक्तीच्या आपल्याला आलेच पाहिजेत, अवलंबता आलेच पाहिजेत, त्याचं अनुसरण झालंच पाहिजे. आग्रह नाही, एक भक्ती प्रकार करा, तुमचं कल्याण होतं. श्रवण करा, कल्याण आहे. येथ मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. श्रवण करा, तुम्हाला मोक्ष. देवाच्या संबंधाला मात्र श्रवण करा. अशा पद्धतीचा विचार आपल्याला संतांनी शास्त्रांनी अनेक ठिकाणी सांगितला. त्या भागवतामध्ये पृथ्वीराजाचं चरित्र आहे. पृथ्वीराजाला भगवंताच्या गुणश्रवणाचं प्रेम होतं. ऐका, सनकादिक महात्म्य राजा पृथ्वीच्याकडे आले की तो म्हणायचा मला गुण सांगा, देवाच्या चरित्राचा विचार सांगा, देवाच्या गुणाचं गायन करा. मग सनकादिक महात्म्याने भगवंताच्या गुणाचं वर्णन करायला सुरुवात केली. यानं एकाग्रचित्त होऊन ऐकावं, असा प्रकार चालायचा. परमात्मा जेव्हा या राजा पृथ्वीच्या यज्ञामध्ये प्रगट झाले, पृथ्वीराजाला देवाने विचारलं, राजे काय पाहिजे तुम्हाला? पृथ्वीराजाने सांगितलं काही नको देवा. नाही मागा म्हणे, तुम्हाला काही मागायचं असलं तर मागा. प्रल्हादही असंच म्हणत होता, नाही म्हणत होता. आणि शेवटी मग प्रल्हादाने माझ्याजवळ भक्तीची मागणी केली, तुम्ही काही मागायचं असलं तर मागा. पृथ्वीराजाने सांगितलं, देवा मी मागतो. तुम्ही मागा म्हणता म्हणून मागतो. मला जे पाहिजे ते मागायला तुम्ही सांगत असल्यामुळे मला जे पाहिजे ते मागतो. तुम्ही देणार का? देवाने सांगितलं देतो. त्यांनी सांगितलं म्हणजे देवा एक काम करा, काय? मला गुणश्रवणाचं प्रेम आहे. हो, तुमच्या गुणाचं श्रवण सतत मला भरपूर व्हावं अशी माझी भावना आहे. बरोबर. मग एक काम करा ना देवा, या 2 कानांनी ऐकून तुमच्या गुणाचं श्रवण करून मला समाधान होत नाही, म्हणून मग काय करा, माझ्याकरता अनेक कानाची योजना करा, मला 10,000 कान द्या म्हणे. पृथ्वीराजाची भाषा भागवतामध्ये तो बोलला, विधत्स्व करणायितम एषमे वरहा. करणायितम विधत्स्व, 10,000 कान देवा मला द्या. एष मे वरहा, माझ्याकरता हा वर पाहिजे देवा. म्हणजे काय आहे? 10,000 कान द्या, तुमच्या संबंधात श्रवण घडवा. श्रवण घडवा. काय आहे? ही श्रवणाची भावना अशा पद्धतीची पाहिजे. ऐकावं कसं, याच्याबद्दल ज्ञानोबरायाचे निर्देश जर आपण थोडेसे पाहायला लागलो, कसं ऐकलं पाहिजे? अर्जुनासारखं. अर्जुनाची बाती जे परिसणेया योग्य होती तीही कृपा करोनी संती अवधान द्यावे. त्याच्या पंक्तीला बसून ऐकायची योग्यता ज्यांची आहे त्या सज्जनाने माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं म्हणतात ज्ञानोबरा. म्हणजे ऐकावं कसं? अर्जुनासारखं. श्रीकृष्ण परमात्मा
परमात्म्याच्या मुखातून शब्द बाहेर पडला आणि अर्जुनानं तो वाया जाऊ दिला असं कधी झालंच नाही. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची परी दुसरा घोट भरोप आहे एक सरा आढवे याचा. याला बरं म्हणतात अगस्तीने जसं समुद्राचं पाणी थेंबभर शिल्लक न ठेवता पिऊन टाकलं तसं श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून बाहेर पडलेल्या उक्ती वचन हाच एक प्रकारचा सागर आहे. श्रीकृष्ण उक्ती सागरा आणि त्या सागराच्या करता अर्जुन म्हणजे अगस्तीची परी दुसरा एक अगस्ती जन्माला आला. अगस्तीनं समुद्र प्राशन केला. हा कृष्णोक्ती सागर पिणारा अगस्ती आहे. घोट भरोप आहे एक सरा अघवयाचा. देवाच्या मुखातून येणारी सगळीच्या सगळी वचनं यांना पिऊन टाकावी हे श्रवण आहे. अर्जुनाच्या पद्धतीनं श्रवण करण्याची ज्यांची योग्यता आहे त्यांना प्राप्त होणारं श्रवणाचं फल खरं फल आहे. श्रवण करा, परमात्म्याच्या संबंधानं श्रवण करा. श्रवण भक्ती आहे. तसं तर उपनिषदानी कठोपनिषदानी त्या परमात्म्याच्या श्रवणाच्या संबंधानं असं वर्णन केलं. श्रवणायापि बहुभिर यो न लभ्या. अनेक लोकांना हा परमात्मा ऐकायलाच मिळत नाही. पहिली गोष्ट श्रवणायापि बहुभिर यो न लभ्या, ऐकायला मिळत नाही. बर शृण्वन्तोपि, जे कोणी ऐकणारे आहेत ते सुद्धा व्यवस्थित ऐकत नाहीत. त्याच्यामुळे बहवो यम न विद्युः, त्या परमात्म्याला जाणू शकत नाहीत अनेक लोक. अनेकांना ऐकायलाच मिळत नाही आणि ज्यांना ऐकायला मिळतं ते सगळे झोपी जातात. म्हणजे तसं नाही, तसं नाही, तसं नाही. श्रवणोत्पत्ती बहवो यम न विद्युः, आपला तो अधिकार नाही, ते उपनिषदातलं चिंतन आहे. हो, श्रृण्वन्तः अपि, ऐकणारे सुद्धा बहवः अनेक लोक यम न विद्युः, त्या परमात्म्याला जाणत नाही. म्हणजे ऐकायला मिळत नाही ही पहिली अडचण. आणि ज्यांना देव ऐकायला मिळाला त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांना व्यवस्थित श्रवण न झाल्यामुळं अवधान ऐकले जे झालं नाही म्हणून सर्व सुखासी पात्र व्हायचे हेही झालं नाही. अशी काही लोकांची गंमत असते. पण ज्यांनी व्यवस्थित परमात्मा अर्जुनाच्या पद्धतीनं ज्यांनी परमात्म्याच्या संबंधानं श्रवण भक्ती केली, ऐका, राजा परीक्षितीसारखी श्रवण भक्ती पाहिजे. परीक्षिती ऐकायला जो बसला ते 4 दिवस झाले परीक्षितीचं श्रवण चालू आणि 4 दिवसाच्या नंतर 4 दिवसामध्ये परीक्षिती एकदाही पाणी पितो म्हणाला नाही, काही खायचं म्हणाला नाही, झोप आली म्हणाला नाही, थोडं जाऊन येतो म्हणाला नाही, काय नाही. सतत शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिती ऐकतो. सतत श्रवण चालू आहे. 4 दिवस अहोरात्र श्रवण चालू आणि 4 दिवसाच्या नंतर शुकाचार्याच्याच मनामध्ये विचार आला, अरे आपण त्यागी आहोत, वनवासी आहोत, अरण्यवासी आहोत, एकांतवासी आहोत, कष्टाची आपल्याला सवय आहे. हा समोरचा राजा आहे ना, आपल्यासारखी याला त्यागाची सवय नाही, कष्टाची सवय नाही. आपण कष्टमय साधना करू शकतो. 4 दिवस अन्न पाणी मिळालं नाही, आपलं काय बिघडणार नाही. पण हा राजा आहे, विलासात वाढलेला आहे, ते खायला लागेल, द्यायला लागेल. म्हणून त्याला सांगितलं, म्हणे राजे काय ते खाय प्यायचंय, थोडं पाणी प्यायचं असलं पिऊन घ्या, काही खायचं असलं फळं बिळ सफरचंद वगैरे खाऊन घ्या, थोडं चालतंय, काही खाल्लेलं चालेल, काही प्यालेलं चालेल, घ्या थोडासा आहार, घ्या थोडस पाणी, भूक लागली नाही. राजाने सांगितलं, म्हणे महाराज चालू द्या, कथा चालू द्या, मला खाय प्यायचं नाही. का? त्याने सांगितलं, नैषाति दुस्सहा क्षिद्मां त्यक्तोदमपि बाधते पिबन्तत्वं मुखाभोज क्षुतम हरिकथामृतम. देवा, शुकदेवा, तुमच्या मुखातून बाहेर पडणारं हे हरिकथामृत मी प्राशन करतोय ना, मग सहन करायला अतिशय कठीण असलेली ही क्षुधा आता मला बाधा करत नाही. येषा दुस्सहा क्षुत माम न बाधते. सहन करायला अतिशय कठीण असलेली ही क्षुधा, भूक आता मला हिची बाधा नाही. त्यक्तोदमपि माम न बाधते. 4 दिवसापासून मी पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही तरी मला भुकेची बाधा होत नाही. काय हे? अशा पद्धतीने शुकाचार्याने सांगितलेलं राजा परीक्षितीनं ज्या भावनेनं, ज्या श्रद्धेनं, ज्या आदरानं, ज्या निष्ठेनं ऐकलं, तशा पद्धतीचं परमात्म्याच्या संबंधानं श्रवण जर कोणाला घडलं, आत्मसाक्षात्काराला विलंब नाही. श्रवण भक्तीनं साक्षात्कार होतो, कीर्तन भक्तीनं साक्षात्कार होतो. कीर्तन कसं? प्रल्हाद शुकाचार्याच्या कीर्तनासारखं कीर्तन असावं, नामदेवरायाच्या कीर्तनासारखं कीर्तन, तुकाराम महाराजांच्या कीर्तनासारखं कीर्तन आहे की नाही?
ही सगळी कीर्तनाची वर्णन आपल्याकडे आहेत. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये महाराज ते प्रेमे छंदे नाचे डोले हे वर्णन आहे की नाही. एक किती तुकाराम महाराज डोलत होते. एक कच्चेश्वर ब्रह्मे नावाचे तुकाराम महाराजांचे शिष्य आहेत. त्यांचा एक अभंग आहे तुकाराम महाराजांच्या वर्णनाचा. त्याच्यात त्यांनी वर्णन केलंय, सोसाट्याचा वारा सुटल्यावर केळीचं झाड जेवढं डोलतं तेवढे तुकाराम महाराज डोलत होते म्हणे कीर्तनात. कर्दळी हेलावे जैसी चंड वाते तैसे तुकया ते देखी येले. कर्दळी हेलावे, कर्दळी म्हणजे केळी किंवा कर्दळी म्हणजे कर्दळी, ही सुद्धा घ्या. लहान कर्दळी असते की नाही, ती सोसाट्याचा वारा सुटल्यावर कर्दळी जशी हेलकावते, प्रेमे छंदे नाचे डोले, अशा पद्धतीचं तुकाराम महाराजांचं डोलणं कीर्तनात असायचं. ऐका, हे कीर्तन आहे. कीर्तनामध्ये नुसतं बोलणं एवढंच नाही, ते कीर्तन करताना अंतःकरणात भक्तिभाव निर्माण झाल्याच्या योगानं कीर्तन एवढं चांगलं रसपूर्ण झालं पाहिजे. स्वतःलाही रस आला पाहिजे, श्रोत्यांनाही रस आला पाहिजे, देवालाही रस आला पाहिजे. कारण कीर्तनाची गोडी लोकांनी निवडायची नाही, देव निवडी आपण आहे. देवानं कीर्तनाची गोडी निवडावी, अशा पद्धतीचं कीर्तन असावं. नामदेवाच्या कीर्तनाचं वर्णन आपण नेहमी करतो की नाही. नामदेव कीर्तन करी देव नाचले की नाही त्यांच्या कीर्तनावर. आपल्या कीर्तनावर भूत नाचत नाही. नामदेवाच्या कीर्तनामध्ये मात्र देव नाचायला तयार झाला. कशामुळं? ते कीर्तन कीर्तनाच्या भावनेतून आहे, ही गोष्ट त्याच्यातून आपल्याला लक्षात घ्यायची आहे. कीर्तन असावं तशा पद्धतीचं. मग त्या कीर्तनात कोणी गुणसंकीर्तन करतो, कोणी लीला संकीर्तन करतो, कोणी नामसंकीर्तन करतो. वेगळा वेगळा प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला सापडेल. पण श्रवण भक्ती कल्याण करणारी, कीर्तन भक्ती कल्याण करणारी. ऐका, एक दोन उपलक्षणाला मी सांगितल्या, म्हणजे नवविधा भक्तीपैकी कोणताही भक्तीचा प्रकार आपण अवलंबायचा ठरला तर त्या भक्तीने कल्याण होतं. अशाच पद्धतीचं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. भागवतात एक वचन आहे पहा, केचित केवल या भक्त्या, बर का, नारायण परायण हा अघम धुन्वंतिकार स्नेन निहारमिव भास्कर. सूर्याचा उदय झाल्यानंतर ज्याप्रमाणे सकाळच्या वेळेला जगात पसरलेलं सगळं धुकं सूर्याच्या प्रकाशानं नाहीसं व्हावं, त्याप्रमाणे आपल्या जीवनातला सगळा अज्ञान, पापाचा, अज्ञानाचा सगळा अंधार नाहीसा जर व्हायचा असला त्याला काय करावं लागतं? काही नाही, केवळ या भक्त्या, केवळ भक्तीच्या योगाने हे आपलं काम होणार आहे. मग नवविधा भक्तीपैकी एखाद्या भक्ती प्रकाराचा अवलंब करण्यानं आपलं जर मोक्ष प्राप्तीचं काम होणार असेल तर या नवविधा भक्तीपैकी एखाद्या भक्ती प्रकाराला लागणं हे कल्याणाचं असताना ज्यांना भक्तीचं प्रेम नाही, हे चाचपडता मरणारे जे आहेत की नाही, वेडे पिसे, हे काय करतात? महाराजांनी वर्णन केलं, नवविधीचा निषेध करतात. जेणे मुखे करीती वाद, ज्याच्या योगानं, ज्या वेडेपणाच्या योगानं हे आपल्या मुखानं नवविधीचा निषेध करणारा वाद करत बसतात. असे लोक कसे आहेत त्यांचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, जन्मा आले निंद्य, त्यांचा जन्म निंद्य आहे असं समजा. शुकर याते, डुकराच्या कुळात जन्मले असं त्यांच्याबद्दल म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीचं महाराज वर्णन करतात. म्हणजे त्यांचा निषेध केला. म्हणजे नाम म्हणता मोक्ष नाही म्हणणारे लोक निंद्यच आहेत आणि नवविधा भक्तीचा निषेध करणारे लोक हे निंद्यच आहेत. त्याचं कारण काय? नवविधा भक्ती ही कल्याण करणारी आहे आणि नामही कल्याण करणार आहे. नामानं कल्याण होतं. कोणाकोणाचं झालं, कसं कसं झालं, याच्याकरता तुकाराम महाराजांनी या भागात ते उदाहरणं सांगितले. त्या उदाहरणाचा विचार करायचा उद्याला.